स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून परत एकदा आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर आज मी पारंपरिक पद्धतीने बाजरीचे सांडगे करणार आहे। तर खायला खूप छान टेस्ट लागते। तर ज्यांनी जे करते त्यांना तर माहीत आहे आणि ज्यांनी जे करत नाहीत त्यांनी पण एकदा नक्की करून बघा थोडेसे। तर इथं मी 2 किलोचे केलेले आहेत, वाळून खट्ट झालेले आहेत। 2 दिवस मी 1.5 दिवस उन्हात वाळायला ठेवलेले होते। तर आता कसे केले हे मी तुम्हाला थोडक्यात शेअर करणार आहे। तर ही 2 किलो बाजरी आहे, मी चांगली स्वच्छ करून दळून आणणार आहे गिरणीवरती। तर दळून आणलेलं आहे। आता इथं थोडंसं पीठ असं एकदम पीठ बारीक करायचं नाही, थोडंसं हाताला रप लागावं या पद्धतीनं मोठं मोठं। तसे ते गिरणीवाले देते त्यांच्या मनाने सांडग्याला करायचं म्हणल्यानंतर। तर पीठ आता मी चाळून घेते। तर बाजरी मी पुसून घेतली होती, धुवून घेतली नव्हती। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही धुवून घेऊ शकता, कारण बाजरी स्वच्छ होती, धुवायची मला आवश्यकता वाटली नाही। तर चाळून घेते मी सगळं पीठ। तर असा चाळ निघतो, वरचं चिलकं बिलकं सगळं चाळल्यानंतर निघतं। तर सगळी चाळून झालेली आहे माझी आता बाजरी। तर आता मी बाजरीचं पीठ वाटीने कुठल्याही भांड्याने एका मापून घ्यायचं, म्हणजे पाण्याचा अंदाज लागतो आपल्याला, पाणी किती ठेवायचं आदन त्याचा। तर आता बाजरी माझी 4 वाट्या झालेली आहे, तर मी 8 वाट्या पाणी ठेवणार आहे। तर आता इथं अगोदर मी तांब्याने बघते की एक तांब्याची वाटी आहे, तर अशा मी 8 तांबे टाकणार आहे। आणि तर 8 तांबे मी पाणी टाकलेलं आहे, परंतु एवढं लागत नाही। पण कधी कधी पीठ पण बाजरी फुगते, त्यासाठी आपण जास्त ठेवायचं। आणि आता 1 तांब्या मी बाजूला काढून ठेवते। कधी जर समजा पुढं लागलं, पीठ लईच घट्ट झालं तर आपल्याला गरम पाणी टाकावं लागतं। तर पाण्याला आदन आलेलं आहे। आता मी 1 चमचा पापड खार टाकते, नाही टाकला तरी चालतो, पण पापड खारनीच खूपच छान कुरकुरीत होतात। आणि चवीनुसार मीठ टाकते मी, इथं मीठ मी मोठंच वापरते। तर आता इथं सगळं मीठ मी विरघळून घेते। म्हणजे हा चाटू आहे लाकडाचा, तर लाकडाचाच वापरायचं, कारण हलवायला चांगलं येतं आणि आपल्याला पोळत नाही। तर आता पाण्यात मीठ विरघळलं, तर मग आता मी हळूहळू एका हाताने हलवते आणि एका हाताने पीठ टाकून घेते। तर तुम्हाला जर कोणाला मदतनीस असलं मदतीला तर घेऊ शकता, कारण 2 किलोचे थोडंसं हटायला प्रॉब्लेम येतो एकटीला, कारण ते पातेला धरावं लागतं। तर आता सगळं पीठ टाकून घेतलेलं आहे। जसं जसं पीठ शिजल ना तसं तसं पीठ ऑटोमॅटिक घट्ट व्हायला लागतं, कारण तर सुरुवातीला गॅस थोडासा पाणी आदन आलं की थोडंसं पीठ कालवेपर्यंत थोडासा गॅस कमी करायचा, आणि आपलं सगळं पीठ टाकून झालं की मग गॅस परत मोठा करायचा थोडे वेळ। जसं जसं पीठ आटायला लागलं की मग थोडासा परत कमी करायचा, नाहीतर परत मग एकदम जर गॅस फुल ठेवला तर खाली पातेल्याला पीठ लागतं। मग गॅस थोडासा कमी करायचा, मीडियम ठेवायचा। सुरुवातीला वाफ काढून घ्यायची, परत गॅस कमी करायचा आणि मधून मधून हलवून घ्यायचं। तर मध्ये हलवावं लागतं, नाहीतर मग खाली लईच मग पातेल्याला चिकटतं, जे खरवड म्हणतात ते चिकटून बसते। तर आता मला जास्त असल्यामुळं ना थोडासा वेळ लागला। तर हे पीठ शिजायला मला अर्धा तासाच्या म्हणजे 45 मिनटं लागली, कारण परत जर मोठा गॅस केला तर मग लगेच लागन। तर माझं इथं बघा 45 मिनटात 2 किलोचं पीठ शिजून झालेलं आहे। शिजायचं कसं ओळखायचं, तर पिठाचा वास येतो शिजलेल्या। तर आता आपण हे पीठ थोडं थंड करून आपण सांडगे घालून घेणार आहोत। तर सगळ्यात परत अगोदर सुरुवातीला थंड पाण्यात हात घालायचा आणि थोडंसं करून सांडगे घालायचे। इथं बघा अशा पद्धतीने। तर सोपी रेसिपी आहे, पटकीने तर नाही, शिजायला थोडा टाईम लागतो, पण खायला छान लागते आणि जुनी पारंपरिक पद्धत आहे ही। आणि इथं बघू शकता अशा प्रकारे। तर मी एकटी असल्यामुळे मला थोडासा टाईम लागला। तर तुम्हाला हाताखाली कोणीतरी घेतलं तर पटकीने होतं, नाहीतर तुम्ही 1 किलोच्या एकटीला बरोबर होतं। 2 किलो म्हणलं की मग थोडासा एकटीचा जिवारी पडतो। तर मी इथं सांडगे घालून घेतले आणि शेवटी माझा हात दुखायला लागला, म्हणून मी इथं शेवग्यानी परत थोडंसं घातलं। शेवग्यानी उरकतं, पण परत तेच प्रॉब्लेम की एकटी असल्यावर थोडा येतोच। तर आता संध्याकाळी दिवसभर मी याला उन्हात ठेवलं, तर वाळलेले आहेत, पण थोडासा अजून कच्चापणा आहे। तर इथं बघू शकता अशा पद्धतीने छान असे झालेले आहेत। तर आता इथं दुसऱ्या दिवशी पण मी 2-3 तास उन्हात वाळवून ठेवले होते। तर कारण वर्षभर आपल्याला हे डब्यात ठेवायचे, त्यामुळं चांगले कडकडीत असे वाळून ठेवावे लागतात।
तर इथं आता मी तुम्हाला थोडंसं भाजून पण दाखवते. आणि तळून पाहिजे तर तुम्ही तळून पण खाऊ शकता, पण असे पण भाजून पण छान लागते. पण भाजल्याने काय होतं, जास्त फुगत नाही, तळ्यावर जसे फुगते तसे. पण याच्यात स्वतःची एक बाजरीची टेस्ट असते, त्यामुळं खूपच छान लागतात. तर बाजरीचे सांडगे कोण कोण करतं आणि कोणाकोणाला आवडतात ते सांगा नक्की. आणि भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.